आपल्याकडे बघा बातम्यांमध्ये सांगतात एक अब्रक मिळालं. अब्रक हे बाळ नसतं, कधी लक्षात ठेवा. ते तृतीयपंथी बाळ जन्माला येतात ना, आई वडील काय करतात, त्याला चिकन किंवा मटणाचं रक्त लावून मारून कचऱ्यात फेकून देतात. मग ते कुत्रे ओढतात. नाहीतर पोलिसांना सांगायला किती वेळ लागतो, एक मुलगी मिळाली 4 महिन्याची, 3 दिवसाची मुलगा मिळाला, सांगतात का? अब्रक बोलतात ते. दे वोंट राईट अबाउट अ जेंडर. त्या इंटरसेक्स मी तरी त्याला समजून उजून झालेली. जे बाळ जन्मताच तृतीयपंथी, त्याला काय आहे तुम्ही विचार करा. तुम्ही तुमच्या लेकराला असं सोडून जातात, बघायला लोक तयार नसतात. खूप वाईट अनुभव आहे, खूप वाईट अनुभव आहे. आपण म्हणतो की ना हे सगळं बोलणं या प्लॅटफॉर्मवरती खूप इझी आहे, पण नाही. आणि जगात आपण अनाथ होत ना, ही सगळ्यात भयानक स्थिती. आपलं कोणी नाहीये. मी कधी कधी ना मला खूप त्रास होतो. म्हणजे मला आई नाहीये, बहीण भाऊ असतात. माझा मोठा भाऊ इकडे पुण्यात राहतो. त्यांनी तर कलेक्टरला सांगून माझं नाव काढून सांगितलं की हा तृतीयपंथी तोते आहे म्हणे, आमचा कोणी नाही. मी केस टाकली आता त्याच्यावर. माझ्या वडिलांना आयुष्याच्या शेवटी अनाथ आश्रमात टाकलेलं. बहिणीकडे जाणार नाही, मराठा आहे ना, कसं जाणार लेकीच्या दारात राहायला, तिथे नाही गेलं. भावाने अनाथ आश्रमात टाकले. विचार करा. वडील वारल्यावर मला सांगितलं इथेच कल्याणी नगरला जातो. आणि त्यांनी रत्नागिरीत सांगितलं की हा आमचा कोणी नाही, नाव काढा. मी कलेक्टरला म्हटलं जर माझं नाव काढा तर माझा बाप दाखव, मोदीचं पालकत्व दे मला. अजून मी फाईट करते. माझ्यासारख्या वलयांकित लोकांना माझं ट्विटर काय म्हणतात त्याला, विकिपीडियावर नाव आहे, तरी माझा मोठा भाऊ डिनाय करतो की आमचा कोणी नाही. तुम्ही विचार करा तर मग सलमाची काय गत असेल. मी एवढी वोकल आहे. कलेक्टर मला म्हणतो काय करू. म्हटलं बघा त्यांनी असा अर्ज केला की माझं नाव काढा. आता मी सांगितलं की माझं हे तुम्ही काय म्हणता DNA टेस्ट साठी मी अप्लाय केलं. सरळ तुम्ही डिनाय करता की मी नाही. तुम्ही विचार करा माझ्यासाठी म्हणजे किती लेवलला माणूस जाऊ शकतो. मला काही नकोय प्रॉपर्टीमध्ये, पण मी का फाईट करते, येणाऱ्या नंतरच्या पिढीला प्रॉपर्टी राईट्स मिळाले पाहिजे. यू गेटिंग माय पॉइंट्स. मला जसं महिलेला अधिकार मिळाला पाहिजे, तसं तृतीय फॅमिलीतून एक्सेप्टेशन झालं, पोलीसच्या नोकरीमध्ये झालं, तर आई वडील त्या मुलाकडे तृतीयपंथीकडे तर राहतील. सरकारी नोकरी असेल तर आई वडील राहतील ना. खरं आपल्याकडची ही स्थिती आहे. तुम्ही परदेशात राहिलायत, गेलायत अनेक वेळा, तिथे काय स्थिती आहे? मी वॉशिंग्टन DC ला होते अमेरिकेला 6 महिने. तिकडे पण ऑस्ट्रेलिया वगैरे, मग तिकडे कसं ना आपल्याकडेच हे असतं ना, उजवं डावं बावं, हे तू ते मी. तिकडे तसं नाही. यू आर ट्रान्सजेंडर, ओके. यू आर लेस्बियन, ओके. यू आर गे, वर्क अँड सर्वाइव. भीक नाही आहे ना तिकडे. यहाँ तो भीक कटोरी रंगीन आहे. इकडे आपल्याकडे जेंडर महिला बॉस असते. आपल्याकडे माहिती ते ऍडव्हर्टाईज यायची आधी, शॅम्पूची ऍडव्हर्टाईज यायची. एक शॅम्पूचं 5 रुपयाचं 1 रुपयाचं पाकिट नवीन आहे. रामायण नंतर ते यायचं. करण अर्जुन ते मुलं येतात धावतात. मग ते बच गया, अच्छा बच गया करण, अब तू भी आजा. आठवते का कोणाला ती शॅम्पूची ऍडव्हर्टाईज यायची? बच गया एवढंसं शॅम्पू होतं. अरे बच गया, अच्छा करण तू तो 5 भावांचा तो मोठा होता, तरी ती शोकाती. मग ती ऍडव्हर्टाईज लोकांनी बंद केली. पण आमच्यासारखं कोणी बोलणार नाही. सरळ सांगणार कमला का हमला, आमच्यावर विनोद करणार, गणपत पाटीलवरती हे करणार. इट इज ना मानसिकता येते. पण तिथे तुम्ही काम करत होता? नाही, मी इंडियाला रिप्रेझेंट करत होती. की मी आम्हाला कळू दे, तुम्ही डेटॉक्स 30च्या वर दिलेले आहे, तुम्ही बाहेर बरेच हे करता, त्याविषयी जरा. मी US ला भारताला रिप्रेझेंट करायला गेली होती. भारताची स्थिती, सेक्स वर्कर्स आणि HIV ह्याच्यासाठी मी तिकडे होती. मला स्कॉलरशिप मिळाली होती, त्यामुळे मी US ला होती. की रिप्रेझेंट की इकडची परिस्थिती काय तृतीयपंथी किंवा सेक्स वर्कर्स ह्याच्यासाठी. तर ते माझं कामाचं स्वरूप होतं म्हणून आय वॉज देअर वॉशिंग्टन. आणि मग जग मी भाषणं करायला सगळीकडे, म्हणजे अमेरिका, पॅरिस, सगळीकडे जग दुनिया फिरलेली आहे. सगळं एक पासपोर्ट संपलेला आहे. पण आपण शेवटी रूट्सला असतो ना. बरोबर. बाहेरच्यांचं किती घराचं जगमगाट बघितलं की आपल्या खाटेवरची ती आपली असतं ना. कोणाच्या तुम्ही किती इंटेरियर कोणाच्या घरी जाऊन आला, आपलं घर ते आपलं घर असतं. त्यामुळे आपली ठेवण आपल्याला माहितीच आहे. आणि घरात मान नाही, बाहेरच्या मानाला काय करू. सक्का माझा भाऊ मला डिनाय करतोय. माझे वडील वारले, मी गणपतीच्या देवळात होती, संकष्टिका काय ते, आणि मला त्या माझ्या भावाने लिहिलं कंडोलन्स. तर मी विचारलं कोणाचं कंडोलन्स बाबा. तर त्यांनी लिहिलं दादा, व्हॉट्सअपसाठी. तर आपल्याकडे मावशीच्या मुलाला दादा विदा म्हणतो, तसं म्हटलं कुठला दादा रे. तर ते युअर फादर. माझ्या घरापासून 15 मिनिटं गणपतीचं देऊळ. मला 3 तास लागले घरी जायला. मला डोळ्यासमोर आठवतो दादा मला त्या बुलेटवर चतुर्शिंगीला घेऊन यायचे. तेव्हा अपू राजाची सिरियल लागायची संडेला, एक हातीचं आणि त्या मुलाचं.
ते चक्र आणि ते घेऊन हातातलं चक्र घेऊन मला ते चतुर्शिंगी झाल्यासारखं वाटत होतं. मला 3 तास लागले. माझे वडील, माणूस कुठे कानाकोपऱ्यात कुठेही असू दे पण आहे ना कुठेतरी. आता तर मला आई वडील कोणी नाही, समजून घेणार कोणी नाहीये, ते मला भीती वाटते. आणि मला 3 तास लागले घरी जायला. आजही मी रात्री उठते ना, माझ्या बाजूला लहान लहान मुलं असं, मी म्हणते की मला हे तरी माहिती की माझे वडील कोण आहे, माझ्या मुलांना तेही माहिती नाही. आता मला रडताही येणार नाही. म्हणजे पूर्वी तर मी मरणाला घाबरायला, भांडणात मी फिनेलच पिईल, मी सुसाईड करेल, मी ट्रेन खाली उडेल. आता मी ते नाही बोलत. माझी पिल्लं कुठे जाणार. मला आवडतं काय विचाराल तर कोंबडी आवडते, जी पिल्ला खाली घेते आणि ते मला चित्र आवडतं, कोंबडी. कौन बनेगा करोडपतीच्या वेळेला तुम्हाला तो पाहून वडिलांना हार्ट अटॅक आला? नाही, कौन बनेगा करोड कसं आहे, माझी मोठी बहीण जरा डॅम्बिस आहे, आगाव आहे, ते प्रॉपर्टीसाठी असतं ना तसं. हा, ते त्यांना माहिती होतं ना की आज आहे. आणि वडिलांनी टीव्ही, पोलीसवाला तो कधी कशा कार्यक्रम लागला, कारण की त्याच्या आधी एकदा माझ्या लोकसत्तेमध्ये इंटरव्ह्यू आला होता, तर ताईने मुद्दामून असा माझा फोटो ठेवला. तर माझ्या वडिलांनी तिला सांगितलं, तुला मला सांग की माझ्या घरी येऊ नको, मी नाही येणार, पण हे असं मला ठेवत जाऊ नको समोर. हे वडील तिला बोलले होते. आणि मग तेव्हा ते जेवताना त्यांनी कौन बनेगा करोडपती बघितलं, त्यांना पॅरालिसिस अटॅक आला. आणि मी मीडियाला सांगितलं होतं की माझ्या जखमांवरती मीठ नका, पण ते मीडिया आहे शेवटी, त्यांना ते TRP साठी. मला माझं विचारांना माझ्या आई वडिलांना का विचारतात, आता मी काही सांगू शकते. ही वॉज लाईव्ह आणि ते बघून त्यांना पण लोकांनी याच्यात केलं, अजून तो सावरलाय. पण मला आज वाटतं की माझा मोठा भाऊ त्याने अनाथाश्रमामध्ये ठेवलं, हेच माझ्याकडे असतं तर मी सांभाळलं नसतं का? खरंय, नक्कीच सांभाळलं असतं. आज कोणीही ज्याला नाही त्याला ईश्वराच्या रूपाने तुम्ही आता मला कोणी नाही म्हणून मी ते चिपको आंदोलन करते. दॅट इज फॉर माय बेनिफिट, बिकॉज मी माणूस आहे, मला माणसाशिवाय राहता येणार नाही. म्हणून चल ग बाई तामणकर बाई, माझ्यावर पुरणपोळी तरी खा, तेवढा वेळ मला तुझ्या बरोबर मिळेल. दिस इज व्हॉट मी, दिस इज माय स्वार्थीनेस. मला मुलं पाहिजे. मी परवा एका माझ्या छोट्या मुलीला म्हटलं, अगं मी म्हातारी, तू मला आंघोळ घालशील का? तर तिने असं 10 मिनिटं बघितलं, म्हटलं हिला वेळ का लागतोय, पटकन का नाही बोलते, मी आंघोळ घालेल, साबण डोळ्यात नाही घालणार. पण नंतर मी म्हटलं की आता त्यांच्यावर अपेक्षा पण नाही करायची. दिस इज माय रोल नाव. गुंतायचं नाही. पिल्लांना पंख फुटले की त्यांना जाऊ दे. आता मी गुंतणं सोडून दिलंय. आता गुरुचरित्राची पारायण करा, दत्त महाराजांची उपासना करा, यु नो. त्यातून आता मी कुठे रिलिजियस, म्हणजे मला असं वाटतं मी 46 वर्षाची आहे. आता मला वाटतं की आता मला स्वतःलाही वेळ द्यायचा आहे आणि मला ते मॅच्युरिटी आली पाहिजे की आता मी प्रिन्सिपल आहे, नाव आय एम नॉट अ टीचर. मला हे पूर्ण इन्स्टिट्यूट चालवायची, मला 8 मुलींना बघायचंय. लोक कधी कधी फोन करतात, आमच्याकडे ना बर्थडे तर आम्ही आमच्या मुलीचे कपडे तुम्ही घेणार का जुने, असे घाणेरडे कपडे का देता? मी मागतही नाही तुमच्याकडे. माझे मोठे मोठे मित्र आहेत, ते मला चांगल्या दुकानाचे कपडे घेऊन देतात. असे जीर्ण का कपडे तुम्ही देता कोणाला? मग मी तरी पण मी काय त्यांना दुखवत नाही, तर पण हिला माज आलाय, गरीबाला 3 मन चरबी, हिला किती चरबी बघा, घेत नाही आमचे कपडे. एकदाच घातले, ड्रायक्लिंग केले आम्ही, बट्टा लावले, ते सगळं पारायण सांगतात. मी हो करते, पण दुसऱ्या संस्थेचा नंबर देते. मी आणि काय करते, माझा एक मित्र आहे कर्जतला, त्याची संस्था आहे, म्हाताऱ्या बायकांना सांभाळतात, त्यांना युरिन प्रॉब्लेम्स येतात. मग मी त्यांना सांगते, दादरला तिकडे एक दुकानवाल्याची मी ओळख करून दिली, तो 200 रुपयाचा मॅक्सी 150ला देईल, तिथून 10 हे कर. कारण की लोकांचा पैसा दिला संस्थेत की ते खातात नाही. रोज मी काय कसं कोण खाणार तुम्ही सांगा? एक पाहुणा जरी घरी आला तर किती वैतागायला होता आपल्याला सांगा. हा, मेथी खाशील का, हे खाशील, वालाची भाजी खाशील का, संध्याकाळी काय करू, नाही चवच नाही. रोज आहे ना आम्हाला करायचंय. सगळ्यांची सोंग आणतात, पैशाची सोंग नाही आणताय. पण मी याही पलीकडे सांगते, जर तुमची नियत साफ असेल आणि जर तुमच्यावर गुरुकृपा असेल, तुमच्या आई वडील, माझा आज जे पण काही आहे माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे. मी कुठल्याही एकही रात्र करोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा आमची मुलं उपाशी झोपली नाही. माझ्या मुलांना सगळं होतं, कुठून ना कुठं तर त्यांची फी भरली जाते, कुठून ना कुठं तर अशा कार्यक्रमाची सुपारी येते की मी पटकन 22-23 हजार मुलाची फी भरून टाकते. सगळं पटापट वरती होऊन जाते. फक्त आय हॅव टू डू माय वर्क. मला घर चालवायचं, मला तुमची नरडी नाही दाबायची. आणि प्रामाणिकपणा जिथे असतो ना, तिथे तो परमेश्वर बरोबर काळजी घेतो. मी उदाहरण जाता जाता देते. मी सिंधुताई सपकाळांचं नाव सगळ्यांना माहिती आहे.
त्यांच्याच मुलाखतीचा एक कार्यक्रम मी केला. तर खरंच आपल्याकडे इतकं दातृत्व आहे की सिंधुताईंनी कार्यक्रमाच्या शेवटी त्यांचा सरळ पदर पसरला खाली, साडीचं हे पसरलं आणि म्हणाले कोणाला द्यायचं त्यांनी द्या. तुम्हाला सांगते त्यांनी भरवून घेतलं, एवढं दातृत्व आहे आपल्याकडे की लोकांनी भरभरून दिलं. अनेक वेळा लोकांना माहिती नसतं, रस्ते माहीत नसतात, कोणाला द्यावं कसं द्यावं माहीत नसतं, पण आपल्याकडे दातृत्व खूप आहे. आणि काम जर प्रामाणिक असेल तर तो वरती बसलेला जो तुमची श्रद्धास्थान आहे, साईबाबा आहेत, स्वामी आहेत, तर तुम्हाला तुमच्या मुलांना उपाशी ठेवणार नाही, हे नक्कीच. मी हे सांगते की आपल्यामध्ये मी एकच गोष्ट सांगते की स्वामी विवेकानंद सांगतात, डोंट आस्क सोसायटी व्हॉट दे हॅव डन फॉर अस, इट्स आवर ड्युटी टू प्रूव्ह आवरसेल्फ दॅट व्हॉट आर वी गोइंग टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. 90 वर्षापूर्वी सावरकरांनी केलेली त्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये त्या किती छान दिसत होत्या गौऱ्या उभ्या होत्या. त्याच्यानंतर आज या मला सेकंड लिडरशिप करावीच लागणार. मी काय शिरगंजीचा प्याला पिऊन अमरत्व नाही आली, मला नंतर दुसऱ्यांना लिडरशिप द्यायचीच आहे. बरोबर. सो दिस शुड बी आपल्यामध्ये ते असलं पाहिजे की मी मगाशी आता मी प्रिन्सिपलच्या कॅटेगरीत आले. मी कर्दिलीच्या क्या होत्या, तिला गोवर कशी आली, जर गोवरचं इंजेक्शन दिलं होतं नाही, मग तिचं ते राहिलं होतं हे ना, मग मी त्यांना फायरवरती घेते. तांदूळवाल्याने आपणा बाजारवाल्याने सांगितलं होतं 25 किलो तांदळाच्या 2-2 गोण्या होत्या, तर 3च का दिल्या. बरोबर. आता मग रोल चेंज होतो. पण मला असं वाटतं की तुम्ही ज्या कुठेही असाल आपल्या ह्याच्याशी प्रामाणिक असला पाहिजे. आणि शेवटी हे नश्वर शरीर आहे. जन पळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय, कार्य कधीच थांबत नसतं, कोणी ना कोणीतरी. आणि मग मी त्या दिवसाची वाट बघते ना, जेव्हा तुम्ही माझ्या एखाद्या मुलीचा इंटरव्ह्यू घ्याल, किती सांगेल मी आजीच्या घरातून आली आहे आणि मी IAS ऑफिसर आहे, ती दिवशी. आणि मी प्राऊडली सांगेन की मी तुझ्या आईची मुलाखत, मला तो दिवसाची वाट बघायची. त्यामुळे अजून लांबचा पल्ला आहे, खूप लांबचा पल्ला आहे. लांबचा पल्ला. माझं एखादं लेकरू असं म्हणून सांगत ना, आय एम फ्रॉम आजीचं घर, तेवढं मला काम करू द्या. आणि ते फार अभिमानाने सांगेल हे, ते खूप अभिमानाने नाही सांगितलं तर ती गेलीच ना कामात. अहो मुलांना नाव विचारतात ते माझ्याकडे बघतात. म्हणलं माझ्याकडे काय बघतात, आमच्याकडे एक छोटी आहे, ती म्हणे तुझं नाव काय, तिचं नाव शांभवी आहे, पण तिला पोहे आवडतात, पण तिचं मुलांनी नाव ठेवलं पोय. म्हटलं हे काय नाव, पोय चावंत. ओंच दे लोणच्याला ती ओंच बोलते. तर तिचा एक छोटासा व्हिडिओ काढला, तर तिने टिकली माझी पडलेली कुठेतरी लावली. म्हणजे आता तुझं नाव काय, म्हणजे आई सावंत. म्हणजे तिला माहिती की एवढी मोठी टिकली लावायची. माझ्याकडे असेल तो व्हिडिओ. आणि असं घेतलं, तुझं नाव काय, आई सावंत. क्या बात आहे. मला असं वाटतं हिंदू आपल्याला आणखी काय बोलायचं, तुम्हाला काय विचारायचंय, कोणाला प्रश्न, वेळ थोडा आहे, कोणाला मोजके प्रश्न विचारायचे असतील तर. तुमची इजाजत असेल तर मी सलमाला वरती बोलू का 2 मिनिटासाठी. हा सलमा, हा विचार ना बघ. तो कणी मी सलमाला फुलं देऊ. हा एक माईक द्या. मॅडम तुम्ही या ना वरती. सलमा किती वर्षांनी भेटते. कम से कम 30 वर्षानंतर भेटले. आणि सखी 4 चौघी संस्था, ह्यांच्या संस्थेमध्ये मी गेलते. त्यांनी मार्गदर्शन दिलं, सगळं दिलं. आमच्या मैत्रिणीचं नातं आहे, बहिणीचं नातं आहे. आणि एक ती आई आहे, ती सगळ्यांची आईच होऊन दाखवणार. लाचीची आई आहे बाबा. मला इकडे चालताना मी म्हणते कोण अशी बॅग. मी लाचीची आई जरी असली तरी तिला सांभाळणारी आई तूच आहे. आणि ते आपलं समधन नातं आहे आज पण. तिची चेला माझी मुलगी आहे. तू आता काय करते. मी आपलं नाच गाण्याच्या कार्यक्रमाला जाते. माझ्या या 100 वर्षाची आणि 10 महिन्याची आहे. तर मला तिला बघावं लागतं. त्यासाठी मी रोजच नाच गाणी नसतात, कधी मला सेक्स वर्कर सुद्धा करण्यासाठी जावं लागतं. आता माझं वय जरी झालं तरी रंगरूप करावंच लागतं, तेव्हा पैसे मिळतात. आणि काय थोड्या बदलूनच घ्यावं लागतं स्वतःला. आणि त्याच्यामुळं कसं उद्या आम्हाला घराच्या कामासाठी पैसे लागतात. त्याच्यामुळं मीच एक पर्याय. भावाचं लग्न झालंय, त्याची बायको, त्यांचं ती वेगळा संसार आहे. पण आता आईला पाहणार मीच ना, त्यासाठी मला आईसाठी खूप करावं लागतं. आणि मग मी तसे छोटे मोठे नाच गाण्याचे कार्यक्रम वगैरे करते.
आणि तसंच आज आमच्या गौरीताईसाठी मी आज उषा उत्तूप आवडतात म्हणून त्यांच्या आवाजात एक थोडंसं पेशकश करणार. Are you ready? Are you ready? नाकाबंदी 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 हैया 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 हो अब तो है फंस गया तू ये है अदाओं की ये है निगाहों की मेरी जुल्फों की तेरी बाहों की नाकाबंदी. Are you ready? Are you ready? नाकाबंदी नाकाबंदी. दुनिया ने हमको दिया क्या, दुनिया से हमने लिया क्या, हम सबकी परवाह करें क्यों, सबने हमारा किया क्या. जात धर्म लिंगाच्या पलीकडचं. ताई ती खूप छान फोटोग्राफर आहे. तुमच्या कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमात तिच्या हातात कॅमेरा देऊन बघा आणि तू पण ये ना कॅमेरा कोड्याचा घेऊ है ना. नाही नाही असं कसं येऊ. आमच्या संघ यांचं पण कर. या मी ओळखत नाही तुम्हाला, माफ करा, पण या ना तुम्ही वरती या. हे रवी आहे माझ्या संघ 40 वर्षापासून एक रिपोर्टर आहेत आणि पत्रकार आणि शेर शायरी दिग्दर्शक हे पण कामं यांनी केलेली आहेत. कारण मला इथं आणण्याचा सगळा त्यांचा हेतू आहे. त्याच्यामुळे मी आज इथं आले, नाही तर मला माहित नव्हतं ताई. द्या द्या सलमाला द्या, तुम्ही त्यांच्या सरांना द्या. दत्त मंदिर 5 महिने सुपरवायझर म्हणून काम केलेलं, रेड लाईटमध्ये पण मी काम केलेलं. आणि तुमची जशी गत होती तशी माझी पण आयुष्यात गत झाली, एवढं सांगतो. पण काम केलं तुमच्यासाठी. अहो एखादा तू ते पण ती सांगतो ना 40 वर्ष तू माझ्या बरोबर आहे, अजून काय पाहिजे. तमेव माता पिता तमेवम तमेव बंधू सखा तमेवम त्रमेव विद्या त्रिवण त्रमेव. सपोर्ट पाहिजेच असतं मला. उंबरठांनी हा 10 वेळा बघितलेला आहे. थँक्यू. सॉरी यार, माफ. मॅम नमस्कार. नमस्कार. माझं नाव संजीवनी पुराणिक, मी पिंपरी चिंचवडवरून आले. ॲक्च्युली मला तुम्हाला विचारायचं नाही, मला तुम्हाला सांगायचं आहे. ज्यावेळेस तुमची ताली वेबसिरीज रिलीज झाली त्यावेळेस सोशल मीडियाला खूप बूम होता ताली वेबसिरीजच्या बाबतीत. आणि मी एक कमेंट केला होता मॅम की माझी खूप इच्छा होती की तो तुमच्यापर्यंत पोचावा कमेंट. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला टॅग करायचे की तालीच्या याला मी एक पोस्ट करून तुम्हाला टॅग करायचे, पण तुमच्यापर्यंत पोचलंच नाही कमेंट कधी. इवन तो कमेंट वेबसिरीजचे डिरेक्टर रवी जाधव यांनी लाईक केला होता. आज मला तो फक्त तुम्हाला वाचून दाखवावा आवडेल. वाचून दाखव तुम्हाला. ताली बजावंगी नाही बजवांगी या वेबसिरीजमध्ये सुष्मिता सेन यांनी ट्रान्सजेंडर सामाजिक कार्यकर्त्या श्री गौरी सावंत यांची भूमिका पार पाडली आहे. आणि आज श्री गौरी सावंत यांना म्हणावे वाटते की यस मॅम, आपने रियली बजवाई 100%. अँड वन ताली इज फॉर युअर स्ट्रगल, फॉर युअर सॅक्रिफाईस अँड वॉट यू सफर इन युअर लाईफ, फॉर वॉट यू गेन आफ्टर लुझिंग अ लॉट, फॉर द रिस्पेक्ट दॅट यू अचीव अँड फॉर युअर मदरहूड. खरंच करून दाखवलं मॅम. गाली से ताली तक का सफर रंग लाया. हॅट्स ऑफ टू यू. मी नेहमी म्हणत असते की मदरहूड इज अ बिहेवियर. टू लव्ह समवन, टू केअर समवन, दॅट इज अ मदरहूड. मातृत्व ही अशी गोष्ट आहे. आपण इकडे सगळेच आई आहोत. बोल ना बाबा, पुढे येशील का मग.
मी एक नाटकाचा विद्यार्थी आहे. माझं नाव रमण देवकर. ओके. तर मला तुम्हाला सांगायचं आणि विचारायचं पण आहे की आता एक नाटक करतोय मी संविधा ते प्रयोगांतर्गत. तर त्यात मला एका तृतीयपंथीची भूमिका आहे आणि ती मी साकारतोय. त्यासाठी मग माझा अभ्यास माझ्या पद्धतीनं चालू आहे. मग हे परवापासून माझी प्रोसेस चालू आहे. मग त्यासाठी मी मिशा कापल्या, दाढी कापले, हातावरचे केस काढले, छातीवरचे केस काढले, अंगावरचे सर्व केस काढले. फक्त डोक्यावर होता केस आहेत माझ्या, की फक्त हे फील कसं होतं किंवा हे जे पाहून लोकांना किंवा माझ्या आजूबाजूच्या मित्रांना जर मी अशा वेगळ्या रूपात दिसलो तर त्यांना काय वाटेल, किंवा आईला, वडिलांना, माझ्या परिवाराला काय वाटेल, हे पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी हे मी केलं. आणि वेगवेगळे प्रकार पाहिले मी, ऑब्झर्वेशन केलं मी. सिग्नलवरचे वेगळे असतात, देवादेवींचे जागरण करणारे वेगळे असतात. असे थोडेफार प्रकार असतात जे समाजातनं काही मुलं असतात त्यांना वागणूक दिली म्हणून ते पुन्हा ते निवड करतात की बाबा हे आपण करावं किंवा आपण असेच आहोत, आपल्याला ॲक्सेप्ट करणार नाही कोण, म्हणून आपण असं वागावं किंवा हे ते मी काय बोलतो ते माझ्या समजायच्या पलीकडे, कारण की मी 20 वर्षाचाच आहे आत्ताशी, पण मला जेवढी समज मी तेवढं बोलतो. तर एक वाईट अनुभव आले खूप मला. मी टी शर्ट आणि बरमुडा घालून सिंहगडवर गेलतो. नाही म्हणजे भाऊक वगैरे होण्याचं असं काही नसतं. हे मी नाटककार, कलाकार असल्यामुळे मला ह्या सवयी आहेत, पण आज हे मी रोखूही शकत नाही, असं झालं. तर तिथं जाताना असं अनुभव आला मला. मिशा नव्हत्या, काय नव्हत्या, मी कानाला झाकलेले, कानाचे होल दिसत नव्हते. जाताना मला लोक रिस्पेक्ट करत होते, माझ्याकडे बघून जय शिवराय म्हणायचे. हे मला निम्म्या रस्त्यात कळलं, पण मला एक लक्षात आलं, अरे लोक मला मुसलमान समजते, कान झाकलेत मी म्हणून. पुन्हा खाली येताना उतरत होतो मी, पावलं वगैरे मोठ्या मोठ्या लांबून असे टाकत होतो. मग माझे हात जरा असे होते आणि मी बॉटल अशी पकडलेली, मग असं होतो. आणि जम्प करत 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 स्पीड म्हणून मी खाली होतो. तर मुलं माझी चेष्टा करत होते, अजून किती वरी आहे, खाली पोहोचशील का, दमली आहेस का, अडवून मला विचारत होते, काय थकलायस का, थकली आहेस का, असं वगैरे. मग हेच असे हे तर खूप सारं झालं. माझ्याच युनिव्हर्सिटीमध्ये मी फिरत होतो या लुकमध्ये. इतर वेळी माझा आवाज असा असतो, मी कधी बोलताना स्टेजवर मी बेसमधल्या आवाजात बोलतो, पण मी प्रयत्न केला की मी असं बोलण्याचा प्रयत्न करू. काय इफेक्ट होतो एक मुलगा म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून, काय फेस करतात हे. खूप भीती वाटली, मित्रांची सुद्धा. हे त्यांची नजरच एवढी बघा आहे. काही वेळा मुलींची पण भीती वाटली. काय म्हणजे ते कसं जगतात, आई बहिणी हे काय काय फेस करतात, हे सगळं आठवलं. आणि आज एक प्रश्न आहे की अपेक्षा कोणाकडून ठेवता तुम्ही? अपेक्षा नातेसंबंधातून. आणखी माझी संविधा जे काम करतो त्यात पूर्ण हेच आहे, नातेसंबंध आणि अपेक्षा. तुम्ही जिथं आहात आता, रोल तुमचा जे काय आहे, जी आजी असेल, आई असेल, भाऊ असेल, बॉयफ्रेंड असेल, नवरा असेल, एक तृतीयपंथी असेल, मग ती अपेक्षा काय ठेवतात एकमेकांकडून? आता तुम्ही अपेक्षा काय ठेवता यांच्याकडून, माझ्याकडून, या सगळ्यांकडून? तेवढं थोडक्यात. मी तू मोठं बोलू शकतो, मी थोडक्यात बोलायचं. काय अपेक्षांच्या उद्या माझ्यावर केलेले, सह्याद्रीवर चढून आला, उड्या मारत मारत मेल्या. तू एवढं बोलू शकतो, मी थोडक्यात सांगायचं. बरं, पी पाणी तर बस तिथे. अपेक्षा ठेवलं की त्रास होतो. आता मी ज्या स्टेजवरती आहे ना बाबा, ऐकतं का सोन्या, मी कोणाकडून अपेक्षा ठेवत नाही, मी फक्त माझं काम करते, कळलं? जेव्हा तू वन्स यू विल रिअलाइज अँड यू विल थिंक ना दॅट मी केलेल्या गोष्टीचं हे झालं पाहिजे, मग तो जास्त त्रास होतो. कर आणि सोडून दे त्रास. अपेक्षा ठेवल्या ना की तो जास्त, मग तो कुठल्याही नात्यामध्ये असो. मी आई म्हणून मुलं मग कशी मिळणारी, मी मुलीला विचारलं, मी म्हातारीला मला आंघोळ घालशील का, माझ्या नशिबात असेल आंघोळ घालत तर कोणी घालेल, ती अपेक्षा सोडून द्यायची, तर तू सुखी होशील. आपण
लोकांवरती आपल्या ह्याचं डोंगर किंवा ओझं नाही झालं पाहिजे. मी ॲम अ साधू, ॲम अलोन. आईची जसं मुलाची नाळ तोडते ना, आईचा ब्लड ग्रुप वेगळा असतो, आपला वेगळा असतो. आपण फक्त आपलं कर्तव्य करत राहायचं, जे लिहिलंय ते करायचं, आणि यू आर आन्सरेबल टू युअर सेल्फ, नॉट टू अदर्स. आपण आपल्या नजरेतून नाही पडला पाहिजे. तू कलाकार आहेस ना, नटरंग तुझ्यामध्ये असला पाहिजे आणि त्या भूमिकेपुरतीच राहिलं पाहिजे. त्या भूमिकेमध्ये जेवढं समर्पक होशील तेवढंच आहे, त्याचं तू बाहेर निघता पण आलं पाहिजे तुला. सयाजी शिंदे झुलवा नाटक करत होता तृतीयपंथीवरचं, म्हणजे चेतननी लिहिलं होतं. चेतन दातार माझा मित्र आहे, आविष्कारच्या, त्यांनी ते नाटक लिहिलं होतं हे. आणि मग त्यांनी ते 6 महिन्यांनी सोडून दिलं. कारण नंतर का सोडलं तर त्याला चेतन ह्याला विचारलं सयाजी शिंदे, तो म्हणाला की माझे हावभाव तसे व्हायला लागले. काय ते भूमिकेमध्ये एवढे आम्हाला ए क्या रे क्या लगा के रखा रे, उठ रे उधर से, चल वट. कोणी किती जणांनी ऐकलं असं सांग? हे सगळे टप्प्यावरची लोक आहेत रे सोन्या. तुम्ही किती पोळ्या खाणार? 3 पोळ्या खाणार? मला असंच बोलावं लागणार, कळतंय? जो माझं भजेल जैसा जैसा भाव आहे त्या भावेनं मी तशी. माझ्याकडे जसे जसे तुम्ही या तशा पद्धतीने मला रिएक्ट व्हावं लागणार. कारण की आता आय एम लाईक अ वॉटर. मी तुला काय म्हणाली की मी पूर्वी मरायला घाबरत नव्हती, आज मी मरायला घाबरते. माझी लहान लहान लेकरं आहेत. माझ्या बॅगेमध्ये पण आता पर्सचे गोळ. मी कुठल्या कार्यक्रमात गेली असं स्टेजवरती भरपूर असतं ना, मी नला असा बुचका म्हणून हळूच टाकते, मग दुसऱ्याचे घेते. कारण की मला माहिती घरी गेले माझी पोरं गोळ्या खाणार आहेत माझे. तुम्ही नाही ठेवलं जाऊ दे, पुढच्या वेळेस ठेवा. कानात काय बोलायचं माणके इयरिंग सारखं, पुढच्यांसाठी ठेवा, कळलं? कोणी कसं जगावं असे आखीव देखीव नियम नसतात. आणि बघ आता हा माझा कुठला हात आहे? राईट. तुझा राईट कुठला आहे? बदलला की नाही? त्यामुळे माझं दुःख वेगळं, तुझं दुःख वेगळं. ठीक आहे. व्हॉट इज माझा जो स्ट्रगल असेल, माझं राईट माझ्यासाठी इकडे राईट आहे, तुझं तिकडे राईट आहे, दोघे बरोबर असो. मी आता 6 लिहिलं, तू 9 वाचशील, मी 6 वाचेल. त्यामुळे गौरी वेगळं. पण मला वाटतं की ती कॅप्टन नसतं, ती स्टोरी नाहीये. हल्लीच्या सिरियल सारखं पाणी टाकून चौथं पाणी नाही करत ते एपिसोड वाढवायसाठी. तिथेच थांबायचं. मला विचारलं तालीची पार्ट 2 बनेल का? म्हटलं नाही, तालीची 3 बनवू दे, पण माझ्या एखाद्या मुलीवरती बनवू दे. बरोबर आहे ना? असं. थँक्यू. एक प्रश्न विचारायचा आहे. भजनाची टाळी जी सुरुवात यांनी केली, भजनाची टाळी, सत्काराची टाळी, आणि जी आता विशिष्ट पद्धतीने तृतीय पंथांची जी टाळी वाजते, तर ती टाळी ही काही विशिष्ट त्याला सिम्बॉलिक आहे. हा फक्त नाद केलेला आहे आणि ही टाळीचा आवाज पटकन येतो. कम्युनिकेशन आहे, दुसरं काही नाही. व्हायब्रेशन अँड कम्युनिकेशन. आता ते सांगतात नाही ह्याने हार्ट अटॅक येणार नाही, हे होईल म्हणून सगळे करू नका. हार्ट सांभाळता माझं हार्ट फेल करू. कारण ती टाळी, ती विशिष्ट ती टाळी, कारण तशी टाळी भजन किंवा सत्कार करताना वाजवत नाही कोणी. मी अजून दाखवतो ना, टाळीमध्ये हा नाद वेगळा. टेक युअर अटेन्शन. मी एक सांगते की भांडणामध्ये तृतीयपदी नागडे का होतात? सर्वसामान्य लोक नागडे होतात का? ना आम्हीच का होतो? बिकॉज आय हॅव कट इट. आय वॉन्ट टू शो यू आय एम नॉट अ मेल. ट्रीट मी, आय हॅव निर्माण मायसेल्फ. बाकीचे लोक भांडणामध्ये खून करतील, मला पण नागडं कोणी होत नाही. नागडं कोणी होत नाही. तृतीयपंथीच का असं ध्वजारोहण केल्यासारखं कपडे वर करतात? आणि की आमच्यात तो पुरुषार्थ नाहीये. लहान लेकराच्या हातातला चॉकलेट तो चिडणार कळणार तसं झालंय. म्हणूनच ती टाळी वेगळी आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की भजनामध्ये एक भजन, म्हणजे भजन आहे का मला माहित नाही, देव न लगे साठवण्याचे रुदले जागे. मी कुठे कुठे आता देव शोधू? देव न लगे साठवण्याचे रुदले जागे. कणस पिकलेत पण एकातही दाणा नसेल, काय फायदा आहे? एवढ्या लोकांपैकी एकाच्याही मनामध्ये जर माझ्याविषयी भाव नसेल तर आजची माझी मैफिल खराब होणार आहे. तेच माझं भजन आहे आजचं. आणि इथले 100 लोकांना 10 जणी जरी एखादे सेन्सिटाईज झाले तर माझं भजन सत्कारणी लागल्यासारखं समजेल. नक्कीच नक्कीच. आणि मला असं वाटतं की तुम्ही मंडळीने आतापर्यंत अनेक वेळा गौरी पूजन केलेलं आहे,
नवरात्रात, पण आजचं हे जे गौरी पूजन तुम्ही केलंय हे अनोखं आहे. तुमच्या मंडळाचे मी आभार मानते. पहिल्यांदा हे धाडसी निर्णय, नको ग बाई त्यांना बोलवणार, कोण येणार. नाही, हेच मला आता आधी तुमचं सगळं ऐकून खूप आवडलं, पण तुम्हाला साईंनी विचारलं की पुढला जन्म तुम्हाला कुणाचा आवडेल तर काय म्हणायचं? आमच्यामध्ये आम्हाला सांगतात 84 लाख योनी आपण ज्याला म्हणतो, आपल्याकडे म्हणतात पुनरपी मरणम पुनरपी चरणम आहे ना, सगळ्या योनीमधून तुम्ही जाणार आहात. पण आम्हाला असं सांगितलं जातं की तुला पुढचा जन्म नाहीये. यक्ष गंध दानव किन्नर आम्ही आता उपदेवतांच्या श्रेणीमध्ये आहोत. जो काय त्रास द्यायचा तो आत्ताच देऊन टाका लोकांना, मला पण कोण भेटणार आहे म्हणून नाठाळाचे नका विचारू, का तू करसी नाठाळ. ज्ञान तुम्ही कधी संपादन केलं याचं मला तरी आश्चर्य वाटतं. कसं ना ते नंतर शंकराचार्यांची विवेकानंद एवढी तुम्ही तुमचा हा सगळा व्याप सांभाळून कधी संपादन केलं आणि आपलं शिक्षण किती आहे? मी मास्टर्स केलंय, एवढं मास्टर शिक्षण तुम्ही हे सगळं करताना खरंच म्हणजे म्हणतात ना की मी गर्भ आपण म्हणतो ना की माझी आईच हुशार होती मुळात. नाही, पण तरी पण आता दॅट आहे, मी कसं विचारणार ना, कसं मी सांगू शकणार. मला तुम्ही जर विचारलं ना की गौरी तुला काय आवडतं, तर मी माणिक वर्मा ऐकते, सुमन कल्याणपूरकर ऐकते, मी ठुमरीज ऐकते, गझल्स ऐकते. हो, पण ऐकता पण हे आता मास्टर्स वगैरे तुम्ही दिवसभर एवढ्या हे झालेलं, कधी तुम्ही अभ्यास केला आणि कधी हे खरं म्हणजे जगाने दिलेले बोलत ना. तुम्ही जसे माझ्या आता तो मगाशी तो मुलगा बोला, मी त्याच्याशी कम्युनिकेशन केलं. सलमा बरोबर मी इथे उभी असताना वेगळी होती. हॅव यू नोटीस मी? When I'm with any officer, I will be different. So त्याला आता काय भाऊ म्हणा किंवा काय म्हणा तुम्ही माहिती नाही. भाऊ आयाने म्हणा, पण आयात मी तो अमिबा म्हणायला मला प्रिफर करेन. त्याला कापायला गेलं किती वेडी वाकडी होती. अमिबाच करून टाका आता माझा. नाही, अमिबा नको, तुमचं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. द्विभाष समिती आपण जसं शाळेत शिकतो की असं कापलं की 2 भाग, मला त्या 2 भागात नका करू. अमिबाच बरी. नाही, तुम्ही आहात तशा खूप सुंदर आहात, खूप छान आहात. कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना मला तुम्हाला मनापासून अशा शुभेच्छा द्यायच्यात, आशीर्वाद द्यायचेत की 2019 सालच्या इलेक्शन कमिशनच्या तुम्ही कमिशन अँबॅसिडर होतात, इलेक्शन अँबॅसिडर होतात, अजूनही आहात. आमचं सगळ्यांचं एक स्वप्न आहे त्या लोकसभेमध्ये तुम्ही असाल. नाही, मनापासून सांगते, कारण मी काही जर पॉलिसी मेकर झालात तरच तुम्ही अजून खूप डोंगरा एवढं उत्तुंग कार्य करू शकता. पॉलिसी मेकर आम्ही तुम्हाला कधी ट्रक चालवा वाटलं? आम्हाला सगळी गाडी नाही चालवत. नाही, तुम्हाला आयुष्यात कधीतरी वाटलं मी ट्रक चालवावं? नाही. आणि मी जर तुम्ही म्हटलं तुम्ही पायलट व्हातात, ज्या गावाला जायचं ना ते माझं काय घेणं देणं आहे. माझ्यात एवढी ताकद, तुम्ही मला असा आशीर्वाद द्या की गौरी तू त्या मिनिस्टरला हलवलं पाहिजे, हे बाबा हे काम करत का नाही. आम्ही दिलेल्या ओटावर तो निवडतो, देव नाहीये. बरोबर. मी जसं मगाशी म्हणाले की मी त्यांना तटकरेंना म्हणाले की मला महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्री बघायला आवडेल, मग लगेच चर्चा होती. सुप्रियाताई म्हणते का, चित्रवाद म्हणते का, वर्षा गायकवाड म्हणते का, हे म्हणते का. नाही, महिला कोणी असो, आय वॉन्ट टू सी. पण ज्या गावात जायचं नाही, पण मला तुम्ही एवढा आशीर्वाद द्या मातृमुखाने, तुम्ही मला आशीर्वाद द्या की गौरी की आपण आपली कामं करू. 11 वर्ष मी न्यायालयाची बांगड्या विकून कोर्टाची केस लढली माझा अधिकार मिळायसाठी. बरोबर. आणि अजूनही जर असं होत असेल तर काय फायदा आहे. मिनिस्टर का व्हावं? आपण आपले एवढी ताकद असली पाहिजे की ही बोली हे काम झालं पाहिजे, माझ्या कम्युनिटीसाठी ते झालं पाहिजे, सगळ्यांसाठी झालं पाहिजे. आणि आता समान नागरी कायद्यासारखं आलं पाहिजे, जेंडर इक्वॅलिटी आलं पाहिजे, इन्क्लुजन अँड डायव्हर्सिटी झाली पाहिजे. अनेक गोष्टी तुमच्यासाठी व्हायला हव्या आणि त्या नक्की होतील. कारण तुमच्यासारखा व्यक्ती जेव्हा समाजात निर्माण होते ना, तेव्हा ती ते कार्य खूप पुढे नेत असते. आणि तुमच्या मागून तुमच्या ह्या मुली येत आहेत तर त्या तुमचं कार्य खूप पुढे नेतील, मला खात्री आहे. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. मी हिंदू महिला सभेचे मनापासून आभार मानते की एक अतिशय वेगळ्या व्यक्तिमत्वाला, मी 50 वर्ष अनेक व्यक्तींची
बोललेली आहे, संवाद केलेला आहे. पण आज जे मला खरंच मनापासून जे समाधान वाटलं, आतून जे समाधान वाटलं ते वेगळं आहे. त्याबद्दल मी खरोखर हिंदू महिला सभेचे मनापासून आभार मानते आणि गौरीताई तुमचे खूप आभार मानते. मी एक गोष्ट तुमच्या मंडळाचे तर मी आभारी आहे है ना. आणि तामणकर मॅडम मी तुमचे, कारण की मला आधी पोटात गोळा होता की एकटी बोलायला मी काही बोलू शकते. आय नो तामाणे मॅडम, मी एकटी बोलायला सांगितलं मी क क क क करून निबंध हे ते करू शकतो. पण आपल्या माहिती ते फुल खिले गुलशन गुलशन तबस्सुम असायची आणि तिच्या समोर बसताना 40 मिनिटाच्या कार्यक्रमात 30 मिनिटं ती बोलणार, 10 मिनिटं समोरच्याला बोलायचं. त्या 10 मिनिटांची काय मी माझा रस काढेल माहिती नाही की बाई सूर्याच्या बाजूला मला का बसवलं, यांना का असं केलं आहे. पण थँक्स, तुम्ही ज्या लोकांना गौरी आतापर्यंत कळली नव्हती, तुमच्या मला मदत झाली. आपण म्हणतो की गुरु हा नेहमी गुरु असतो, किंवा मच सिनियर दॅन मी. आणि मला तुमच्याकडून हे शिकायला मिळालं की कसं बोलतं केलं तुम्ही मला. ज्या गोष्टी मला बोलायच्या नव्हत्या, त्यामुळे थँक्स है ना. आणि ते म्हणतात ना की मॅच्युरिटी किंवा लोणचं जसं मुरत जातं, तुमचा 50 वर्षाचा हे आहे ना. त्यामुळे मला सौभाग्य माझं की तुम्ही माझे इंटरव्ह्यू घेतले. तुम्ही एवढ्या मोठ्या दिग्गज लोकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्या खाणीमध्ये कुठेतरी त्या गोधडीला एक धागामध्ये गौरीचं नाव आलं, ते माझ्यासाठी महत्त्वाचं. धागा खूप रेशमी आहे माझ्यासाठी. आणि आता मी तुम्हाला एक आतली गोष्ट सांगते बरं का सगळ्यांना निरोप घेताना. आत्ता आम्ही इथे ह्या हॉट सीटवर बसेपर्यंत मुलाखतीतला एकही शब्द बोललेलो नव्हतो. हे सगळं उत्स्फूर्त आहे गौरीताई. श्रेय त्यांचं अधिक आहे माझ्यापेक्षा. खूप खूप धन्यवाद. नाही, तुम्हाला काय विचारते ते विचारा. मला ते सांगतात ना की तुम्हाला हे प्रश्न, तुम्हाला काय अडखळेल का, नाही तुम्हाला चालेल का, जे विचारायचं ते विचारा बाबा. सो इव्हन कारण की त्यांचे मिस्टर दवाखान्यामध्ये आहेत बरोबर, तर त्यांच्या आणि मी युजली सरळ सांगते मला फक्त टॉपिक द्या या विषयावर. मी आणि फक्त असंच नाही की मी तृतीयपंथी आणि तुम्ही मला कुठलाही मुद्दा द्या, 2 मिनिटात उभं करा, मी बोलू शकते. त्यामुळे मी त्यांना हे झालं नव्हतं. परत एका नोटवर सांगते की जो विषयच त्यांचा नाही, जो विषय त्यांचा नाही अशा पिरियडच्या विषयावर त्यांचा एक उत्कृष्ट व्हिडिओ आहे. तुम्हाला जमलं तर जरूर ऐका. जे ज्ञान त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे ते एक अशी व्यक्ती देते ह्याचा आपल्याला आश्चर्याने थक्क होतो आपण. तेव्हा तो व्हिडिओ जरूर आपण ऐका. मगाशी गौरीताई तुम्ही म्हणालात की हिंदू महिला सभेने हा कार्यक्रम केला, त्याबद्दल धन्यवाद. खरंच जेव्हा 75 वर्षात आमचं पदार्पण झालं नवरात्र महोत्सवाचं, तेव्हा गेल्या वर्षीपासून हा विषय आमच्या डोक्यात होता की गौरी सावंत यांना ह्या आपल्या हिंदू महिला सभेच्या कार्यक्रमामध्ये आणायचं. पण काही ठिकाणचे नकार आम्हाला पचवावे लागले. पण तरीसुद्धा यंदा आम्ही जेरीस पेटलो की नाही, बोलवायचं म्हणजे बोलवायचं. आणि हा अतिशय उत्तम कार्यक्रम आज सगळ्यांच्या साक्षीने आज इथे संपन्न झाला. याचा विशेष आनंद होतोय. आणि माधुरीताई तामणे त्यांची ही पहिली मुलाखत पुण्यातली आहे, याचाही विशेष आनंद होतोय. कारण त्या म्हणजे ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये खूप ठिकाणी त्या मुलाखती घेतात, पण ही इतकी युनिक मुलाखत आणि हा सगळा माहोल आणि गौरीताईंना बोलतं करणं आणि माधुरीताईंचं इतकं सुंदर विचारणं आणि त्याच्यात तर खुलवत ही मुलाखत गेले 2 तास आपण सगळे ऐकतोय. तर माधुरीताईंची ही पहिली मुलाखत पुण्यातली मुलाखत आहे. आता पुढच्या महिन्यात दुसरी मुलाखत आपल्याला ऐकायचीच आहे त्यांच्याकडनं. तर मी ह्याची सांगता करण्यासाठी आपल्याकडे आता वंचित विकासच्या मीनाताई कुर्लेकर आल्या आहेत की ज्या खरंच अधिकारवाणीने ह्या विषयावर म्हणा किंवा ह्या संदर्भात काही बोलू शकतील. तर त्यांचे विचार आपल्याला ऐकायला आवडतील. एक 5 मिनिटं तरी त्यांनी बोलावं अशी माझी इच्छा आहे. मीनाताई कुर्लेकर. सगळ्यांना नमस्कार. आत्ता काही बोलणं म्हणजे माझी परीक्षा आहे, कारण एखादी सुरेल गाण्याची मैफल झाली की शेवटी त्या माणसाने काय गायचं असतं हा त्याला प्रश्न आहे. पण मी आभार मानते सुप्रियाताईंचे आणि तुमच्या सगळ्यांचे की तुम्ही मला एकदम भूतकाळात नेऊन ठेवलं.
वंचित विकास संस्था गेली 30 वर्ष तृतीयपंथी आणि रेड लाईट एरियातल्या बायकांसाठी काम करते. आणि त्यावेळेला डोंडरे बोळ हा किती, सलमा तू साक्षीदार आहेस माझ्या कामाची, की मी आता तेच म्हणणार होते की पन्ना ग्रॅबेल बरोबर सगळ्यात पहिली तृतीयपंथीयांची संस्था आम्ही स्थापन केली होती आणि त्याला नाव दिलं होतं आशीर्वाद. पन्ना म्हणाली की आपण आशीर्वाद नाव द्यायचं, कारण आमच्या आशीर्वादानेच पुढे सगळेजण जात असतात. आणि फार छान काम ते झालं. आणि मला असं म्हणायचं की बाई बुवा तृतीयपंथी असं